कारण तू तिसऱ्याकडे म्हणायची नाही, पहिल्यांदा तुम्ही आले तुम्ही जा. काय होईल माहितीये का, तिघांनी एकमेकांना जायला म्हटलं ना तर ते तिघं ठरवतील की नाही पहिल्यांदा तुम्ही आले तुम्ही जा. किंवा एखादा म्हणू शकतो नाही सर तुम्ही वयस्कर आहे तुम्ही आधी जा. एकमेकांना मान देऊ शकतात. पण हे केव्हा होईल, जेव्हा तुम्हाला तुमच्या हृदयाचं महत्व समजेल ते. आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो, दुसरं उदाहरण की आपण चुकतो कुठे, आपण काय करतो आणि घोटाळा काय होतो. तुमच्या डिपार्टमेंटचं तुम्हाला उदाहरण सांगतो. तुमच्या डिपार्टमेंटचं की आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं, आपल्याला राग येतो, आपल्याला संताप येतो, आपण दुःखी का होतं याचं एक छोटंसं कारण सांगतो. आणि तुमच्या डिपार्टमेंटला असलं तुम्हाला लवकर समजेल की तुमच्या घरी किंवा तुमच्या घरी माझ्या घरी चोरी झाली, मी काय करेन किंवा मी काय करावं. माझ्या घरी कोणा काय पाहिजे, मी तुमच्याकडे आले, पोलीस काय करतील, असे पोलीस मला भेटले नाही. कारण मी घरी थांबून चोरी झालेली आहे. पोलीस काय करतील, नाही पोलीस काय करतील, कंप्लेंट नोंदतील आणि चोराला पकडून डायरेक्ट मला माल देऊन टाकतील का. ते चोर पकडून आणतील, मी मला विचारतील, मी सांगेल तो चोराला पकडल्यानंतर चोराला डायरेक्ट जेलच्या हवाले करतील का. मग काय करतील, म्हणजे आधी कोण आला, पोलीस, नंतर कोण आला, कोर्ट आला. कोर्ट काय करेल, उठलून त्याला टाकून डायरेक्ट फासावर म्हणेल का. कोर्ट काय करेल, साक्षी पुरावे काय, आधी पोलीस मग कोर्ट मग साक्षी पुरावे. साक्षी पुराव्यासाठी कोण आलं, वकील आला. नंतर त्या चोराचा पण वकील आला, बरोबर आहे. आणि नंतर मॅजिस्ट्रेट आला. मॅजिस्ट्रेट निकाल देईल. मॅजिस्ट्रेट निकाल देईल काय देईल, याला 6 महिने जेल. मग त्याला जेलमध्ये कोण ठेवेल, मॅजिस्ट्रेट ठेवेल का पोलीस ठेवेल, नाही नाही बोला व्यवस्थित सांग. जेलमध्ये कोण त्याला वागवेल, जेला. कोण आला आता, किती लोक आले, पोलीस, कोर्ट, वकील, साक्षी पुरावा, दुसरा वकील, मॅजिस्ट्रेट, जेलर. आणि जर त्या आरोपीला वाटलं की मला वरच्या कोर्टात जायचं तर पुन्हा वरचे वकील, वरच्या मॅजिस्ट्रेट, आता 3-4 वेळ सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकेल. आणि त्यानंतर शिक्षा कोण देईल त्याला, जेलर. मला सांगा खरोखर आपल्या आयुष्यामध्ये असं आपण करतो का, किती चांगली प्रोसिजर आहे ही. भले लांब प्रोसिजर असेल, कारण काय यांच्याकडे मी चोरी केली, मला पकडून मारलं, याच्यामध्ये घोटाळा होऊ शकतो, अन्याय होऊ शकतो माझ्या, की मी एवढीशी चोरी केली, एवढा मोठं मारलं, किंवा मी चोरी केलीच नाही, यांनी चोरी केली पण मला पकडलं, माझं नाव घेतलं, असं होऊ शकते की नाही. असं होऊ नये, अन्याय होऊ नये म्हणून ही प्रोसिजर आहे की नाही. ही प्रोसिजर तुम्ही रात्री पाहताय की नाही. पण मला प्रामाणिकपणे सांगा की जर तुमच्याकडून एखाद्या माणसाने 5,000 घेतले आणि तुम्हाला नाही दिले तर तुम्ही अशा प्रोसिजरने जाता का. तुम्हाला काय वाटतं, पोलीस मीच, वकील मीच, मॅजिस्ट्रेट मीच, जेलर पण मीच, मग तुम्हाला त्रास नाही होणार का. सगळे रोल तुम्ही जर केले तर तुम्हाला त्रास नाही होणार का. आणि हाच त्रास आपल्याला, ज्याला त्याला ज्याचं त्याचं काम करू द्या, आपण करू देत नाही. प्रत्येक गोष्ट मीच, पोलीस मीच, मॅजिस्ट्रेट मीच, वकील पण मीच, जेलर पण मीच. कशासाठी, ज्याला त्याला ज्याचं त्याचं काम करू द्या, दुसऱ्याच्या कामामध्ये ढवळाढवळ करू देऊ नका. मग ते म्हणेल त्याने माझे 5,000 घेतले, मग त्याला सोडून देऊ का. तुमच्यात ताकद नसली त्याच्याकडून वसूल करायची तर त्याला सोडून देणं योग्य आहे. त्याच्याकडून 5,000 वसूल करण्यासाठी आणखी 25,000 खर्च करणं परवडणार नाही. मग तुम्ही की त्याने ते 5,000 घेतले, त्याचं काय. तर समजा यांनी माझ्याकडून 5,000 घेतले आणि त्यांना सोडून दिलं, माझ्याकडून वसूल होत नाही, बरोबर आहे. तर काय होईल, यांना ते घरी जाऊन बसून राहिले तर गुपचूप काय करतील सांगा. आयुष्यातून एकदा 5,000 घेतले देशमुख करून बस, आता काहीच करायचं नाही, असं होईल का. काय करेल तो मनुष्य, दुसऱ्याकडून 10,000 घेईल, 10,000 पटले की 20,000 घेईल, 20,000 पटले की 50,000 घेईल. आणि एक दिवस त्यांना यांच्यासारखा मनुष्य भेटेल वाघांचा.
आणि तो सगळं सगळं बाहेर सगळं बाहेर काढेल लक्षात. त्यामुळे कधीही कधीही टोकाची भूमिका घेऊ नका. जे झालं ते झालं, गेले पैसे जाऊ द्या, त्याच्यावर आणखी स्वतःचे मनशांती बिघडू नका, स्वतःच्या कुटुंबाचं स्वास्थ्य बिघडू नका, आणखी त्याच्या 5,000 केले म्हणताय बसण्यासाठी 10,000 खर्च करू नका. हे उदाहरण दिलं मी तुम्हाला. आणि त्याचा विचार करू नका. आपण काय करतो, ठीक आहे माझे गेले जाऊ द्यावं, पण त्याला मिळाले ना नाही मिळणार, त्याला पत्कार नाही. त्याला असा वाघ सारखा एक मोशी भेटेल की तो सगळं त्यांना पण बाहेर काढून सगळं वसूल करून. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपण नको तिथे आपण आपली भूमिका हे करतो, सिद्ध करतो. हे माझंच काम आहे, हे मला करायचं, हे मला करायचं, हे मला करायचं, हे पण मी करेल, हे पण मी करेल, हा नाट सोडायचा. आणि आपल्या हृदयाकडे पण. म्हणजे हृदयाचे मित्र कोण आहेत? त्या हृदयाचा पहिला मित्र गोड बोलणे, त्या हृदयाचा दुसरं मित्र प्रेम, त्या हृदयाचा तिसरं मित्र शांतता, आणि या हृदयाचे शत्रू कोण? संताप, चिडचिड, द्वेष. किती द्वेष असतो माहिती तुम्हाला? तुम्हाला प्रामाणिकपणे उदाहरण विचारतो की तुम्हाला दिवसभरात तुमचे मित्र आठवतात का शत्रू आठवतात? कशासाठी? महिलांचं उदाहरण तुम्हाला सांगतो. एक वयस्कर स्त्री असेल, तिला मुलगी असेल, मुलीचं लग्न झालेलं असेल आणि तिला सूनही असेल. तिला जास्त प्रिय कोण आहे? सून ना? मुलगीच प्रिय आहे. चुकीचं काहीच नाही तिच्यात. मुलगी तिला प्रिय आहे, पण जर तिला विचारलं की दिवसभर तू कोणाचा विचार करते? सुनेचा. सासू जर मंदिरात गेली असेल तर ती मंदिरात देवासमोर बसेल, पण तिच्या डोक्यात कोण असेल? सून. ती स्वयंपाक करते की नाही, ती मोबाईल खेळते का, ती टीव्ही पाहते का, तिला मी सांगून दिले ते काम करते की नाही, ती माझ्या कपाळ उचका असं करते का? हा माणसाचा स्वभाव माणसाला दोष करतो. अरे बाई, तो पोरगी पण आहे, सून पण आहे. पोरगी आवडते, यात तुझी काही चूक नाही, त्या पुरीचा विचार कर ना. नाही, तिचं नाही फरक आहे. सुनेचा, सून आवडत नाही, तिचाच विचार करतो. तुमचं हृदय कसं काय चांगलं आहे? तुम्हाला जी गोष्ट आवडते, जी गोष्ट चांगली वाटते, तिचा विचार करायचा सोडून जी आवडत नाही व्यक्ती तिचा तुम्ही विचार करता. हे झालं स्त्रीचं हेच माणसाचं. दिवस उगवला की आपल्याला कोण आठवत? मित्र नाही आठवत. साला आराम पर मला काय असा बोलला ना, याचा अर्थ काय की तुमच्या मनामध्ये तिरस्कार आणि द्वेष जास्त आहे. तुमच्या मनामध्ये प्रेम नाही. ते तुमच्या मनामध्ये प्रेम नाही तर तुम्ही आनंदी राहू शकत नाही. जर तुमच्या मनामध्ये द्वेष असेल, तिरस्कार असेल, तुम्हाला रात्री झोप येणारच नाही. जाऊ द्या हा शब्द वापरला पाहिजे. काय झालं? जाऊ द्या. थोडा पीठ जाऊ द्या विचारलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं जे माणसाला अतिशय जवळचं वाटतं त्या गोष्टीवरती मी आता येणार आहे. सांगा बरं काय असेल? अतिशय जवळचं की त्याच्याशिवाय माणसाचं पान हालत नाही. तेच पाहिजे. पैसा म्हणजे मोबाईल येतो हा पैसा. जसं मी तुम्हाला प्रिय व्यक्ती बरोबर हृदयाचं नाव जोडलं, तुमच्या लक्षात आलं की हृदय मला प्रिय आहे, हृदय उपयोगी आहे आणि हृदय खूप महत्वाचं आहे. समजले की तुम्हाला? पटले की नाही? आई वडील, मुलगा, बायको, बहीण, भाऊ यांच्यापेक्षा सुद्धा हृदय तुमचं महत्वाचं आहे. तुम्ही मेला तर कोणी तुमच्या मागे मरणार नाही. आई वडील नाही, बायको पण नाही, मुलं पण नाही, पण तुमचं हृदय मेलं की तुम्ही मरणार आहात. आपलं हृदय किती महत्वाचं आहे असं तुम्हाला पैशाबद्दल एक मोठं सत्य सांगा. मोठं सत्य मला सांगा की तुम्ही सचिन तुम्हाला एक प्रश्न मी विचारतो की तुम्ही जे काही पैसे कमवता, तुमचं लग्न झालंय, तुम्ही हा जो पैसा कमवताय हा प्रश्न प्रत्येकाला आहे. सचिनला मी फक्त बोलायला सांगणार आहे
की तुम्ही जो काही पैसा कमवता आहात या पैशामध्ये या पैशावर कोणाचा हक्क आहे? परिवार म्हणजे तुमची पत्नी, तुमचे मुलं, बरोबर आहे, तुमचे आई वडील, बरोबर आहे. आता मी ऍड करत सांगा मला, तुम्ही पैसे कमवतात त्यामध्ये तुमच्या कोणाचा हक्क आहे? माझा तर नाहीये. तुमच्या पैशामध्ये माझा हक्क नाहीये, बरोबर आहे की नाही? पत्नीचा आहे, मुलांचा आहे, आई वडिलांचा आहे, बहीण भावांचा आहे, मित्रांचा आहे, गुरूंचा आहे, शिष्यांचा आहे. नाही, त्यांचा काही संबंध नाही. पण थोडं कोणतं पण ठेवलं तर गुरुचा कोण आहे, शिष्यांचा कोण आहे, शेजाऱ्यांचा आहे. कोणी फार दयाळू असेल तर पक्ष्यांचा, पशूंचा, प्राण्यांचा पण हक्क आहे असं म्हणून त्यांना 2 घास आपण टाकून देतो, बरोबर. कोणी खूप दयाळू असला तर मुके, बहिरे, लुळे, बांगडे, भिकारी यांचा सुद्धा आहे. कोणी फार चांगला असला तर समाजाचा आहे म्हणून समाजाची पावती पण फाडतो, पूरग्रस्ताला पैसे द्या, त्याचा सुद्धा आपला हक्क आहे, बरोबर आहे की नाही? हे सगळ्यांचे हक्क तुम्ही मानतात. एवढा पगार नाही नसेल तर वाढवू. तुमच्याकडे जे काही 4 पैसे असतील या 4 पैशाचे खर्च होण्याचे मार्ग हे तुम्ही स्वतः, तुमचे कुटुंबीय, तुमच्या घरातले, तुमचे नातेवाईक, तुमचे शेजारी, पाजारी, मित्र, पशु, पक्षी, देश, समाज या सगळ्यांचा हक्क तुमच्या मनात आहे, तुमच्या पैशावर आहे. याचा अर्थ काय मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो तुम्हाला, बरोबर आहे की मॅडम? तुम्ही कुठे राहता? जळगावला राहता. समजा तुमच्याकडे तुम्ही मला जेवायला बोलवलं, बरोबर आहे, बरोबर नका बोलू नाही का, आणि तुम्ही गुलाबजामुन तयार केले, मी येऊन गुलाबजामुन खाऊन गेलो, तुम्हाला वाईट वाटेल का? खूप लक्ष द्या या गोष्टीकडे. कारण मॅडमने गुलाबजामुन तयार केले, कारण मॅडमला माहित होतं, मॅडमने गृहीत धरलं की या गुलाबजामुनवर देशमुखांचा हक्क आहे म्हणून मी खाल्ले तर तुम्हाला वाईट वाटणार नाही, बरोबर आहे. त्याचप्रमाणे तुमच्या पैशावर या लोकांचा हक्क आहे, त्यांच्यासाठी पैसा लावला तर तुम्हाला वाईट वाटत नाही. पटलं? पण मॅडमने गुलाबजामुन तयार केले, मला जेवायला बोलवलं, बरोबर आहे, आणि मी जेवायला जाणार आहे. पण त्याच्या आज काय झालं की 2 गुंड घरात घुसले, त्यांनी तुमच्या गळ्याला चाकू लावला आणि त्यांना भूक लागली होती, त्यांनी फक्त गुलाबजामुन खाल्ले. लक्षात ठेवा, खूप मोठा अर्थ या गोष्टीमध्ये. तुम्हाला चांगलं वाटेल, आनंद वाटेल का वाईट वाटेल? वाईट वाटेल. कारण यांना वाईट वाटेल तर कारण सांगा बरं काय? बघा, गुलाबजामुन मी खाल्ले काय आणि गुंडाने खाल्ले काय? त्यांचा हक्क नव्हता. त्यांचा हक्क आहे की नाही हे कोणी ठरवलं? मॅडमने ठरवलं. लक्षात ठेवा, मॅडमने ठरवलं की या गुलाबजामुनवर देशमुखचा हक्क आहे, देशमुखने गुलाबजामुन खाल्लं, आनंद वाटला. मॅडमने ठरलं गुंडांचा हक्क नाही, गुंडांनी खाल्ला तर मॅडमला वाईट वाटलं, बरोबर आहे. समजा मॅडमने गृहीत धरलं असतं की हे कदाचित गुंड हे खाऊ शकतात तर त्यांचाही हक्क आहे आणि गुंड येऊन खाऊन गेले असते तर मॅडमला वाईट वाटलं असतं का? देशमुखने खाल्लं का, गुंडाने खाल्लं का, आपलं काय जातं? जाणार आहे गुलाबजामुन गेले, बरोबर आहे की नाही? बस हा पॉइंट तुमच्या लक्षात आला. तुम्ही सगळे गृहीत धरले की माझ्या पैशावरती माझे नातेवाईक, माझे कुटुंबीय, माझे मित्र, पशु, पक्षी, प्राणी, इकडे बघा सगळ्यांचं हक्क आहे. पण एक तुम्ही घटक असा सोडला, एक घटक सोडला, तो कोणता? देव पण म्हणला, देवावर खर्च करायला आपण, देवाचा पण हक्क आहे आपल्या प्रॉपर्टी मध्ये, आपल्या इन्कम वर आपला हक्क आहे ठरला, बरोबर की नाही? वायर म्हणते तुम्ही एक गोष्ट सोडली, एक गोष्ट सोडली तुम्ही सांगा कोणाचा हक्क तुम्ही सोडला आहे? तुमच्या इन्कम वर, तुमच्या पैशावर. आणि तो हक्क ज्याप्रमाणे मॅडमने अंदाज केला नाही की गुंड हे गुलाबजामुन खातील म्हणून त्यांना दुःख झालं, त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात घटना होतात.
जी चूक मॅडमने केली ती तुम्ही करताल, ती तुम्ही नाही केली तर तुम्ही दुःखी होणार नाही. इतकं स्पष्ट सांगितलं. तुम्हाला लक्षात आलं का? नाही लक्षात आलं मी सांगतो. तुम्ही कोणाचा हक्क टाकला नाही तर हा करेक्ट. तुमच्या कमवलेल्या पैशामध्ये चोर, गुंड, दरोडेखोर, ठग, लबाड, बदमाश, नालायक या लोकांचा सुद्धा हक्क. त्यांनी कुठे जावं? मित्रामध्ये आले. लक्षात आलं? फार मोठे तत्वज्ञान सांगते मी तुम्हाला की जेव्हा तुम्ही कमवलेल्या पैशामध्ये या लोकांचा पण हक्क आहे असं गृहीत धराल, त्यावेळेस त्या लोकांनी तुम्हाला फसवलं तर तुम्हाला वाईट वाटणार. आणि नेमकं आपलं तेच चुकतं. आपण गृहीत धरत नाही. आपण गृहीत धरतो गुलाबजामुन देशमुखांसाठी केले, देशमुखच खातील, मध्ये गुंड येऊ शकतात, हे आपण गृहीत धरत नाही. तर लक्षात ठेवा, पैशावरती प्रेम करा. पैसा हा खूप महत्वाचा आहे. पैसा जरूर कमवा, पण कमवलेल्या पैशामध्ये सगळ्यांचा हक्क आहे. अरे काय होईल? उद्या तुमच्याकडे चोरी झाली, तुम्हाला वाईट नाटकाला हवं, त्याचा पण त्याने कोणाकडे जावं? हो, तुम्हाला तुम्ही काय कारवाई करा का नका ते मी तुम्हाला सांगत नाहीये. तुमच्या मनापुरतं मी बोलतोय. तुम्हाला एखाद्या माणसाने तुमच्या डिपार्टमेंट मधल्या एखाद्या माणसाने अडचणीत असतो बिचारा, लबाड असतो बिचारा. तो लबाड का असतो? त्याला अडचण असते म्हणून, त्याला हाऊस नसते. त्याला गरज असते 10,000 रुपये महिन्याची, त्याला पगार मिळतो 5,000 रुपये हातात. पण तो याच्याकडून पैसा आणतो, त्याच्याकडून पैसे, याची टोपी त्याला देतो, त्याची टोपी त्याला येतो, त्याची टोपी त्याला येतो. बरोबर आहे? त्यामुळे त्या माणसाला एखादी तो पैसे घेऊन जातो, नाही देत आपल्याला परत. पण लक्षात ठेवा की त्याचाही तुमच्या पैशावर हक्क आहे. असं जर तुम्ही गृहीत धरलं तर तुम्हाला वाईट वाटणार नाही. त्याची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक मनुष्य असतो, तो एका जळगावला येतो. जळगावला 4 वर्ष राहतो. 4 वर्षांनी ते बदली होते. त्याचे 5 मित्र असतात, नाही 4 मित्र असतात. आणि ते 4 मित्रांना तो बोलवतो की आता माझी बदली झाली. 4 मित्र येतात. 4 मित्रांना तो एकटा सोडून देतो आणि आज जातो त्यांच्याकडे कॉफी वगैरे करायला. 4 मित्र एकमेकांना ओळखत नसतात. ते 4ही लोक एकमेक चर्चा करतात. तो कसं काय तुम्ही आले? अरे खूप चांगला वर्ष, इतका व्यवहारी आहे म्हणे. कसं काय व्यवहारी आहे? नाही माझ्याकडून 20,000 नेले घेतले म्हणे आणि सांगितले 3 महिने देतो म्हणे. बरोबर 3 महिन्यांनी दिले म्हणे. दुसरा म्हणे हो ना म्हणे, मला असं माझ्याकडून 20,000 नेले म्हणे त्याने आणि मला सांगितले 3 महिने देतो. बरोबर 3 महिन्यात दिले म्हणे. वा. तिसरा धोका म्हणे 4थ्याही तासात म्हणे. त्यांचं समजून जातं की 20,000 रुपये घेतले की 3 महिने हात पट देतो म्हणून. पण त्याने आल्यावर काय सांगितलं? तो मनुष्य आला, पण मित्र तुमची ओळख झाली एकमेकांची? म्हणे हो. म्हणजे मी आता गावाला चाललोय, हे गाव सोडून चाललोय. यांचे माझ्याकडे 20,000 रुपये आहेत. बरोबर आहे? मी तुमच्या तिघांकडून 20,000 रुपये घेऊन 3 महिने परत केले की नाही? म्हणे हो. आता मी नाही आहे तरी मी इथे आहे असं समजून तुम्ही 3 महिन्याने 20,000 घ्यायचे, यांना द्यायचे. 3 महिने वापरतो की नाही मी, मग तुम्ही ते 20,000 घ्यायचे, यांना द्यायचे, यांनी घ्यायचे, यांना द्यायचे. मग तुमचे 20,000 रुपये 3 महिने 4 वेळा फिरत आले की नाही वर्षभर, हे मी नाही तरी तुम्ही चालू ठेवा. आता मी चालू. असे पण बदमाश लोक असतात, असे पण ठग लोक असतात. आणि हे लोक जातील कुठे? या जगात राहणार आहे. ते पण आपण आपल्यावर राहणार आहे, आपण पण त्यांच्यावर राहणार आहे. सज्जन असो, दुर्जन असो, दुष्ट असो, सगळे असो, त्यांचं आपले सगळे एका ठिकाणी राहायचं आहे की नाही आपल्याला. तुमच्या पोलिसांचे पगार पण एका पोलीस स्टेशनमध्ये 10 पोलीस, 20-25 पोलीस असले, त्यातले 4 व्यसनी असतात, 4 चांगले असतात, 4 धार्मिक असतात, 4 साधे लोक असतात, 4 बदमाश लोक असतात. पण त्यांना एकत्र राहणं भाग आहे की नाही? बदल्या होत नाही तोपर्यंत. त्याप्रमाणे आपल्या तोपर्यंत मरत नाही तोपर्यंत या जगामध्ये सगळ्यांना एकत्र राहायचे. मग तो बदमाश असो, ठग असो, चोर असो, लुच्चा असो, लफंग असो, त्याचा सुद्धा हक्क आपल्या प्रॉपर्टीमध्ये, आपल्या पैशामध्ये आहे. हे जर तुम्ही गृहीत धरलं तर तुम्हाला आयुष्यात कधीही त्रास होणार नाही. जे व्हायचं ते होईल, पण मनाला तुमच्या सांभाळा. तुमच्या हृदयाला जपणं खूप महत्वाचं आहे. तुमचं हृदय खूप महत्वाचं आहे, कारण ते हृदय एकदा बंद झालं की पुन्हा आयुष्यात सुरू होत नाही. यासाठी मी तुम्हाला सांगितले. मग मी तुम्हाला काय काय मार्ग सांगितले? पहिला गोड बोलायचा, दुसरं मन मोठं ठेवायचं, तिसरं हृदय सांभाळायचं आणि चौथं
पैशावरती प्रेम करा, पण पैसा जर जात असेल तर त्याच्यावरती दुःख करू नका, त्याच्यावरती नाराज होऊ नका, आणि तुमचा आलेला पैसा हा जाणार आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला सुखी होण्याचे हे सगळे मार्ग सांगितलेले आहेत. आता तुम्हाला एक सत्य असं सांगतो की आता तुम्ही या बॅचला आलेले आहे, मी तुमच्यासमोर ट्रेनिंग देऊन तुमच्यासमोर 1 तास सगळे व्याख्यान सांगितलं, पण हे सगळं तुम्ही 8 दिवसात, 15 दिवसात, 1 महिन्यात, 2 महिन्यात विसरून जाणार. तुमची काही चूक नाही. जगातला उत्कृष्ट वक्त्याचं भाषण जरी ऐकलं तरी आपण 1 वर्षानंतर सगळं विसरून जातो. विसरतो की नाही? काही गोष्टी लक्षात राहतात पण सगळं लक्षात राहू शकत नाही. काही काही उदाहरणं लक्षात राहतील, बरोबर आहे की नाही? पण अशा गोष्टी लक्षात राहण्यासाठी काय पाहिजे? लेखी पाहिजे. आता मी ते सांगितलं ते सगळं तुम्ही लिहून ठेवलं का? नाही लिहून ठेवलं, पण मी तुमची सोय केली. मी काय केलेलं आहे, मी हे ज्या गोष्टी सांगतो अशा प्रकारे मी 4 तास गप्पा मारत असतो. तर 4 तासात मी जे काही बोलतो, 6 तासात मी जे काही बोलतो ते सगळं मी लिहून ठेवलं आहे. आणि त्याचं एक पुस्तक मी काढलं, त्याचं एक पुस्तक मी छापलेलं आहे. आणि त्या पुस्तकाची किंमत आहे 120 रुपये, बरोबर? ते पुस्तक 120 रुपयाचं जरी असलं तरी मी तुम्हाला 60 रुपयामध्ये तुम्हाला देऊ शकतो. पण हे पुस्तक जर कादंबरी किंवा कथा असते तर मी काय केलं असतं, आज यांना दिलं असतं, यांच्याकडून घेऊन यांना दिलं, यांच्याकडून घेऊन यांना दिलं, एकदाच वाचताना सोडून द्या. कथा काय करतो आपण, एकदा वाचतो फेकून देतो की नाही, कादंबरी एकदा वाचतो. पण माझं पुस्तक तसं नाही. त्या पुस्तकामध्ये ज्या छोट्या 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 गोष्टी आहेत त्या तुम्ही आयुष्यभर अनेक वेळा वाचू शकता. असं ते पुस्तक आहे, अतिशय उपयोगी आहे. 8 वर्षापासून 80 वर्षापर्यंत ज्याचं आयुष्य आहे त्या प्रत्येकाला उपयोगी पडणारं पुस्तक आहे. ते पुस्तक धर्मावरती नाहीये, ते पुस्तक अध्यात्मावरती नाहीये, त्या पुस्तकामध्ये तत्वज्ञान नाहीये. अशा छोट्या 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 गोष्टी मी लिहून ठेवलेल्या आहेत आणि ते फक्त 60 रुपयामध्ये मी तुम्हाला इथे देऊ शकतो. आता माझा कार्यक्रम संपतोय. मी सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. ज्याला कोणाला पुस्तक घ्यायचं असेल तर ते आनंदाने घेऊ शकता. 60 रुपयामध्ये तुम्ही देऊ शकता. थँक्यू. गरम झालं